विधायक दृष्टिकोन आणि सकारात्मक विचारसरणीचं प्रेरणास्थान म्हणजे उदय पाटील। या युवा नेतृत्वास वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतनपर BR न्यूज चॅनलचा एक विशेष वृत्तांत। समाजात स्वार्थी जीवन जगणारी अनेक माणसं बघायला मिळतील, पण सामाजिक भान असणारी, समाजाच्या उन्नतीसाठी झटणारी माणसं दुर्मिळच। असेच समाज हितासाठी झटणारं, सोलापुरातील युवकांच्या मनावर राज्य करणारं नेतृत्व असणारे उदय पाटील हे त्यापैकीच एक। 2002 पासून RP ग्रुपच्या माध्यमातून समाजकार्यास सुरुवात केलेल्या उदय पाटील यांनी 2003च्या लोकसभा निवडणुकीपासून राजकारणातही एंट्री घेतली। 2004 ला विधानसभा निवडणूक लढवत आपलं संघटन कौशल्य सिद्ध केलं। दरम्यान 2004 नंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्राबरोबरच धार्मिक क्षेत्रातही कार्यास सुरुवात केली। दादाश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील दशकापासून भव्य दिव्य आणि मोठ्या देखाव्यांसह श्री गणेशोत्सव साजरा केला जातोय। मनात श्री गणेशाबद्दल आस्था असल्यानं आशिया खंडातलं सर्वात मोठं गणेश मंदिर उभारण्याचा उदय पाटील यांचा मानस आहे। विविध क्षेत्रात काम करत असताना 2009 ते 2011 या काळात सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं। सध्या काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून ते काम करीत आहेत। मात्र उदय पाटील यांना खंत आहे ती सोलापूरच्या अधोगतीची। इथून स्थलांतरित होणारा युवक सोलापुरात परत यावा, यासाठी राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून सोलापुरात उद्योगधंदे आणून रोजगार उपलब्ध करून देणं, सोलापूरचा सर्वांगीण विकास करणं हे त्यांचं स्वप्न आहे। कारण घरातूनच बाळकडू मिळालंय ते प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचं, गरजूंना मदत करण्याचं आणि सामाजिक कार्याचं। म्हणूनच कैलासवासी रमेशदादा पाटील यांच्या नंतर घरातला मोठा मुलगा म्हणून उदय पाटील यांनी ती जबाबदारी स्वीकारली आहे आणि ती जबाबदारी आज यशस्वीपणे पार पाडत उदय पाटील मार्गक्रमण करत आहेत। अशा विकासाभिमुख नेतृत्वास, सच्चा सामाजिक कार्यकर्त्यास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा।